हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल दीप शुल्करमध्ये. तर आज मी आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग बीचवर. आणि अलिबाग बीचवर आपल्याला माझ्या मागे तुम्हाला बोटिंग पाहायला मिळतील. आणि भरपूर वर्षांनी मी आज किल्ल्यात जाणार आहे. मला वाटते 10-12 वर्षांनी मी किल्ल्यात जाणार आहे, कुलाबा किल्ला. आणि 2008 ते 2009 ह्या कालावधीत ह्या बीचवर मीनाक्षी केलकर यांनी बोटिंग टाकली होती. ती नंतर तुम्हाला स्टोरी सांगतो. आणि रायगड जिल्ह्यातील सर्वात पहिली बोटिंग ही इम्रान साटिलकर यांनी हरिहरेश्वर समुद्रकिनारी म्हणजे जी सावित्री नदीची खाडी आहे तिच्या सुरुवातीलाच टाकलेली. सावित्री नदीची जी सुरुवातच आहे ना समुद्रापासून, त्याच्या कोपऱ्यातच टाकलेली. त्यामुळे ती पब्लिकपर्यंत काय बोटिंग एवढी पोचली नाही. त्या बोटिंगची एवढी कोणाला काय माहिती पडली नाही, त्यामुळे ती बोटिंग नंतर बंद पडली. त्यानंतर 2008च्या दरम्यान मीनाक्षी केलकरनी ह्या समुद्रकिनारी पहिली बोटिंग टाकली रायगड जिल्ह्यातील. तर आता तुम्हाला माझ्यामागे भरपूर गर्दी पाहायला मिळेल, कारण पर्यटक भरपूर आलेले आहेत. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन हे पूर्ण पॅक आहेत पर्यटकांनी. तर तुम्हाला या बीचची थोडी माहिती देतो. तर फ्रेंड्स, हे आहे अलिबाग बीच. आणि तुम्हाला समोर जे एवढ्या बोटी दिसतात ना, या सगळ्या बोटिंगच्या बोटी आहेत. आता पूर्ण बोटिंगचं तुम्हाला जंगल पाहायला मिळेल आणि पर्यटकही भरपूर पाहायला मिळतील या बीचवर. आणि हे जे बांधारा दिसत आहे हे आता म्हणजे 4-5 वर्षापूर्वीच करण्यात आलेलं आहे. मला वाटतं लॉकडाऊनच्या अगोदर करण्यात आलेलं आहे. पूर्वी पूर्ण इकडे छोटीशी दगडाचा बांधारा असायचा. आणि ही जी बसण्यासाठी केलेली आहे ही बीचची जी शेड आहे ही पण आता नवीन करण्यात आलेली आहे. बाकी जे आहे तसंच आहे. आणि समोर जे आपल्याला दगडा दिसतात ना शेडच्या खाली, तिथे पूर्वी काय नव्हता, वालू होती. आणि ही जी वालूची आपल्याला भर दिसते ती भरपूर वाढली आहे. त्यामुळे पाणी आता इथपर्यंत येत नाही. नाहीतर आमची जेव्हा बोटिंग लागायची ना, दाखवतो तुम्हाला. फ्रेंड, समोर जी आपल्याला जी हे दिसते ना, वालू दिसते ना सफेद आणि काली, ही जी आता आपल्याला सुटी दिसते ना, तिथपर्यंत आमची पहिले बोट लागायची. आणि लाटा जे आहेत ते ही जी पक्षी दिसते ना समोर आपल्याला बसायला केलेलं आहे ती, त्याच्यावरून लाटा जायच्या. आणि ही जी आपल्याला कॅबिन दिसते ना, इथे आता इलेक्ट्रॉनिक काहीतरी केलेलं आहे. इथे आमची तिकीट काउंटर होता, एवढीच कॅबिन होती. आणि बीचमध्ये भरपूर बदल केलेला आहे. इथपर्यंत आमची बोटिंग लागायची, बोट इथपर्यंत लागायची. एवढा पाणी इथं भरायचा. आता वालूची भर भरपूर झाल्यामुळे बोटी आता एवढ्या खाली लागतात. तर फ्रेंड, आता आपण जाणार आहोत कुलाबा किल्ला पाहायला. फ्रेंड्स, कुलाबा किल्ल्याला जायला आपल्याला जेव्हा पाणी भरतं तेव्हा होडीन जाता येतं. आणि पाणी ओढला तर आपल्याला पायी जाता येतं. पूर्ण पाणी जो आहे हा पूर्ण किल्ल्याच्या भरपूर खाली जातो. जो किल्ल्याचा आपल्याला पूर्ण खालच्या बाजूचा जो कडा दिसतो ना खडकाचा, तिथपर्यंत पूर्ण पाणी सुकून जातं, पूर्ण वालू होऊन जाते इकडे. आणि नंतर आपण चालत जाऊ शकतो. आणि आपल्याला काही माणसं आपल्याला पाण्यातनं चालत जाताना दिसत असतील, ते ढोकरभर पाणी आहे. आणि आपल्याला अर्धा पाऊण तासात पूर्ण पाणी हा ओटलेला दिसेल. कारण मी श्रीवर्धनवरून निघालो तेव्हा 10:30 वाजले होते. मला येईपर्यंत इथे 1 वाजला, कारण ट्रॅफिक भरपूर होतं रस्त्याला, पर्यटक भरपूर आहेत. त्यामुळे मला यायला इकडे लेट झाला. आणि मुरुड अलिबाग रस्ता आखूड असल्यामुळे अजूनच ट्रॅफिक भेटली. तर चला फ्रेंड्स, आपण किल्ला पाहायला जाऊया कुलाबा. फ्रेंड्स, देखासाठी जसे श्रीवर्धनला खेकडा आणि कोलंबी ठेवलेली आहे, तशी आपल्याला अलिबागला टँक पाहायला मिळेल. तर फ्रेंड्स, आता आम्ही पायी चाललो आहोत किल्ल्यात, कारण पूर्ण पाणी खाली गेलं आहे. आम्हाला यायला जरा लेट झाला, त्यामुळे वालूवरनं आता चालत जायचं आहे. आणि किल्ल्याचा आणि किनाऱ्याचा जो अंतर आहे तो 750 मीटरचा आहे, म्हणजे 1.25 किलोमीटरचा आहे. माझ्यामागे तुम्हाला बोट दिसत असेल. तर ते आता नवीन मॉडेल आहेत. आमच्या टायमाला फक्त 7 सीटर होत्या आणि 10 सीटर होत्या. ते तर तुम्ही 15-20 किती सीट भरू शकता या बोटीमध्ये. आणि 40चा इंजिन आहे. तर फ्रेंड्स, 750 मीटर आहे, म्हणजे 1.25 किलोमीटर आहे. 1.25 किलोमीटर आहे आपला किनाऱ्यापासून किल्ला. तर आपण किल्ल्यात जाताना आपल्याला पायी भरपूर मजा येते. स्पीडबोट पाणी भरला तर ठीक आहे. आणि पाणी जो आहे ना किल्ल्याच्या भरपूर खाली जातं, म्हणजे तुम्हाला दाखवतो मी. घोडागाडी असायची पहिल्या, नंतर बोटिंग झाली. तर पाहू शकता पाणी पूर्ण खाली गेलेलं आहे.
अजून पूर्ण पाणी खाली जाणार आहे, कारण आपल्याला खडकाचा जो एंडिंग दिसतोय ना एकदम किल्ल्याच्या खालच्या लेफ्ट साईडला तिथपर्यंत पाणी खाली जाणार आहे. तर आपण पाणी ओढल्यानंतर पायी जाऊ शकता आणि पाणी भरल्यानंतर बोटिंग शिवाय आपल्याला ऑप्शन नाही दुसरा. तर फ्रेंड्स, अलिबाग बीचवर आपल्याला पब्लिक पाहायला मिळेल. भरपूर बीच भरलेला आहे पब्लिकने. आणि बोटिंगचा जर तुम्ही बघाल तर पूर्ण जंगल झालेलं आहे. कुठं 2 ते 3 बोटी होत्या स्पीड बोट, आणि कुठे ह्या एवढ्या मोठ्या बीचवर एवढ्या साऱ्या बोटी आपल्याला पाहायला मिळतात. किती बोटिंग आहे पहा. ह्यामध्ये माझ्या मित्रांच्याही बोटिंग आहेत, जे माझ्याबरोबर होते कामाला. त्यांनी आता बोटिंग टाकले तिथे. फ्रेंड्स, किल्ल्याच्या उजव्या बाजूला आपल्याला ही मुंबईची दिशा आहे. ही जी दिसते मुंबईची दिशा आहे. आणि आता धुक्का असल्यामुळे आपल्याला तिकडे खांदेरी उंदेरी फोर्ट आहेत, 2 किल्ले आहेत, ते आपल्याला पाहायला मिळणार नाही, कारण जो आपल्याला स्मोक आहे त्यामुळे ते किल्ले आता अदृश्य झालेत. जेव्हा पूर्ण क्लायमेट क्लीन असतो तेव्हा आपल्याला ते किल्ले आणि आपल्याला मुंबई पाहायला मिळते. इथून मुंबईच्या इमारती ना मोठ्या ते आपल्याला इथून पाहायला मिळतात. जेव्हा 2008ला 7-8ला बोटिंग आमची चालू झाली होती, जग दुनियाला इथे फिरवलं आहे बोटीने. आणि पहिल्यांदाच मी चालत चाललो आहे. कधी अशी वेळ आलेली नाही चालत जायची. पण आता फॅमिली आहे, फॅमिलीला फिरायचं आहे, तर पूर्ण एन्जॉय झाला पाहिजे म्हणून चालत चाललो आहे. फ्रेंड्स, थोड्याच वेळाने आम्ही आता किल्ल्यात पोचणार आहोत. आणि किल्ल्यांचा आपल्याला जो मेन गेट आहे तो आपल्याला दिसत आहे थोडा. आणि ह्या बाजूला आपल्याला जो किनाऱ्याच्या दिशेला आहे तो आहे दारूखाना. आणि घोड्यांचे ताफे इकडे बांधले जायचे. किल्ल्यापासून भरपूर दूर आहे आणि किनाऱ्यापासून एकदम जवळ आहे. तर फ्रेंड्स, किल्ल्यामध्ये गणपती मंदिर आहे. आणि गणपती मंदिराची गणपतीचा जो उत्सव असतो फेब्रुवारीमध्ये तो भरपूर जोरात असतो. आणि तिकडे भंडाराही असतो, प्रसाद असतो, महाप्रसाद. आणि किल्ल्यामध्ये एक दर्गा आहे आणि देव्यांचे मंदिर आहे, एक हनुमान मंदिर आहे, तो किल्ल्याच्या पाठच्या बाजूला आहे. तर आपण पाहूया सगळा किल्ला आज आपण पाहणार आहोत व्यवस्थित. फ्रेंड्स, किल्ल्याचा जो मेन प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वाराच्या वरती आपल्याला मोठी तोफ पाहायला मिळते. आणि आपण किल्ल्यामध्ये एंटर करतो ना, तर एंटर करताना आपल्याला सेम टू सेम जे बांधकाम आहे ते आपल्याला कासा किल्ला जो आहे आपला पद्मदुर्ग सेम आहे. फक्त आपल्याला ही जी इथे वालू दिसते ना, ही वालू पद्मदुर्ग किल्ल्याच्या बाहेर नाही आहे, फक्त खडक आहेत मोठे. आणि मोठे खडक पार करून आपल्याला कासा किल्ल्यात जायला लागतो. छोटासा असा रस्ता आहे, पाणी भरल्यानंतर जेमतेम होडी जाते. जर अंदाज चुकला तर होडी डायरेक्ट खडकावर. मी तर भरपूर वेळेला गेलो होतो कासा किल्ला, पद्मदुर्ग किल्ला. मला वाटतं 40-50 वेळेला तरी मी गेलो आहे पद्मदुर्ग किल्ल्यात. भरपूर बिकट परिस्थिती आहे किल्ल्याची आणि उंची भरपूर कमी असल्यामुळे लाटांच्या माराने किल्ला जो पाठच्या बाजूचा आहे तो फुटत चाललेला आहे. तर आपण आता किल्ल्याच्या जवळ आलो आहे. तर हे दारूखाना आणि घोड्यांचे ताफे बांधले जायचे इथे. तर चला किल्ला पाहूया. तर फ्रेंड्स, आपल्याला घोडागाडीने येऊ शकता पाणी वाटलं तर, आणि चालत येऊ शकता. पाणी भरला तर आपल्याला बोटीशिवाय पर्याय नाही दुसरा. मित्रमंडळी भेटली होती. तर हे आहे किल्ल्याचा प्रवेशद्वार. सेम आपल्याला पद्मदुर्गाच्या बाहेर पाहायला मिळेल, फक्त वालू नाही. इथे आपल्याला वालू पाहायला मिळते. पद्मदुर्गाच्या समोर आपल्याला खडक पाहायला मिळेल, एवढाच फक्त अंतर आहे.
तर हे आहे किल्ल्याचे प्रवेशद्वार. प्रवेशद्वाराला आपल्याला भला मोठा द्वार पाहायला मिळतोय. फ्रेंड्स, पहिल्यापेक्षा पर्यटक वाढलेले आहेत आणि भरपूर गर्दी पाहायला मिळते आपल्याला किल्ल्यामध्ये. हे पहिले बुकिंग ऑफिस होते, आता बाहेर झालंय. तर फ्रेंड्स, कुलाबा किल्ल्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती पाहायला मिळेल ते. फ्रेंड्स, आपण एंट्री केली की लेफ्ट साईडला आपल्याला भवानी मंदिर दिसेल आणि उजव्या हाताला आपल्याला देवीचे मंदिर आहेत. आता घे जा. हे छोट्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतील आणि हे आपल्याला जे विटांचे बांधकाम दिसते हे आता आपल्याला सायक्लॉनमध्ये कोसळले होते, पूर्ण भिंती पडल्या होत्या. आपल्याला दगडी मूर्त्या पाहायला मिळतात, भरपूर जुन्या मूर्त्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या मूर्त्या आहेत. पण आपला शासन जो आहे तो आपला इकडे लक्ष देत नाही. हे जे वरती छत आहेत हे पण वादळात कोसळले होते, तेही बनवण्यात सरकारला भरपूर टाइम लागला होता. तर फ्रेंड्स, इथून आपल्याला वर जाण्यासाठी मार्ग आहे. भवानी मंदिर आहे. हे आहे कुलाबा किल्ल्यातील भवानी मंदिर. आणि हे लोक आहेत आपल्या सूचितगृह जेवायला बसलेले आहेत आणि कोलीवाड्यातील पब्लिक आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंड्स, उजव्या बाजूला आपल्याला गोड्या पाण्याची विहीर पाहायला मिळते. फ्रेंड्स, आपण किल्ल्याच्या थोडा आतमध्ये आलो तर आपल्याला डाव्या बाजूला हा राहण्यासाठी हे खोल्या होत्या. इकडे आपल्याला त्याच्या भिंती पाहायला मिळतात आणि उजव्या बाजूला आपल्याला महाराजांचा राजवाडा पाहायला मिळतो. राजवाडा आहे महाराजांसाठी आणि पुढे तो दिसतो तो आपल्याला तो राणीसाठी राजवाडा आहे. आणि उजव्या बाजूला आपल्याला हे कोठार दिसतोय, धान्य कोठार. आणि आपल्या समोर गणपती मंदिर दिसतंय. तर आपण समोरनं आधी कव्हर करूया, कारण हा किल्ल्याच्या डाव्या बाजूने आपण भवानी मंदिराला तटबंदीवर चढलात ना तर आपल्याला डाव्या बाजूला सर्जाची जी हे दिसतं आपल्याला बुरुज दिसतोय. तर तिथे बोललं जातं की दारूखाना बोलला जातो, कोण बोलतं घोड्याचा तबेला होता तिकडे. पण तिकडे तबेला असू शकतो पण दारूखाना किल्ल्याच्या बाहेर असू शकत नाही. भरपूर तर्कवितर्क लावला जातो. आणि उजव्या बाजूला आपल्याला दर्गा आहे आणि हे आहेत खोल्या जे सैनिकांसाठी बांधल्या गेल्या असतील. तर भरपूर उंच खोल्या आहेत. आणि लेफ्ट साईडला आपल्याला राजवाडा पाहायला मिळतो, तो डाव्या बाजूला आपल्याला दर्गा पाहायला मिळते. फ्रेंड्स, आपण
तटबंदीवरून आपण इथे जाऊया दर्ग्याजवळ आपण मग खाली उतरूया तलावाजवळ आणि गणपती मंदिर कवर करत आपण पाठच्या बाजूला जाऊया हनुमान मंदिर. कारण आपण तटबंदीवर नाही गेलात ना तर मधल्या जे तले आणि मंदिर आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. तर आपण तटबंदीवरून आधी दर्ग्याजवळ जाऊया, नंतर खाली उतरूया. अंडरग्राऊंड टॉयलेट पण आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतील. ते आपल्याला राजवाडा पाहायला मिळतोय. तर फ्रेंड्स आपल्याला हुमराचं झाड पाहायला मिळतंय दर्ग्याच्या पाठीमागे. दर्ग्याच्या उजव्या बाजूला खाली जायला मार्ग आहे. इथं आपल्याला समोर एक मोठासा होल पाहायला मिळतो. मोठे होल दिसत आहेत आणि हे आहे अंडरग्राऊंड टॉयलेट. अंडरग्राऊंड टॉयलेट आपल्याला पाहायला मिळतोय. तर तटबंदीच्या खाली आपल्याला हा टॉयलेट आहे. अंडरग्राऊंड टॉयलेट बोलतात त्याला इंग्लिशमध्ये. आणि हे मोठे 2 होल आहेत इथे. तर फ्रेंड्स आपण हा राजवाडा पाहिलात आणि राजवाड्याच्या उजव्या हाताला आपण लेफ्ट साईडून जर चाललात ना तटबंदीवरनं किल्ल्याच्या, तर आपल्याला तिथे दर्गा आहे. ती दर्गा आहे. दर्ग्याच्या बरोबर उजव्या हाताला आपल्याला खाली भुयारी मार्ग गेलेला आहे. खाली पाणी आहे आणि किल्ल्याच्या त्या बाजूला म्हणजे उंबराच्या इथे अजून एक भुयारी मार्ग आहे. तिथून आपल्याला 2 भुयारी मार्ग आहेत खाली जायला. खाली आपण गेला तर आपल्याला पाणी पाहायला मिळेल. तुम्हाला दाखवतो. तर फ्रेंड्स इथे पण आपल्याला शिड्यात खाली जायला आणि इथून तुम्हाला पाणी पाहायला मिळेल. अंधार आहे इथे, तर तुम्हाला मी पाणी दाखवतो. तर फ्रेंड्स तुम्हाला इथं अंधार दिसेल आणि इथे आपल्याला पाणी पाहायला मिळतो. पाणी आहे हे आहे भुयारी मार्ग आहे. हा पाणी आहे. पण पाणी पाहायला मिळेल. पाणी आहे आणि इथं आपल्याला पूर्ण हे आहे भिंती आहेत आणि खाली पूर्ण खोल पाणी आहे. जेवढं आपण खाली खाली जाल तसा पाणी खोल होत जाईल. तर फ्रेंड अशी शिडी आहेत आपल्याला यायला. उंचावर आहे. थोडं आपण पुढे आलो दर्ग्याच्या की आपल्याला तलाव पाहायला मिळेल समोर मोठा. तर आहे तलाव. भरपूर मोठा असा तलाव आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये आपल्याला कासवही पाहायला मिळेल. तर कासव आहे इथे पण आपल्याला कासव पाहायला मिळतील. तटबंदीवरनं तिकडे गेलात तर आपल्याला किल्ल्याची एंडिंग आहे आणि पलीकडे आपल्याला हे पाहायला मिळेल मारुतीचं मंदिर पाहायला मिळेल पाठी खडकात. आपण तिथेही जाणार. आधी आपण गणपती मंदिराजवळ जाऊया. हे गणपती मंदिर आहे, तर दर्शन घेऊया गणपतीचे. किल्ल्यातनं आपण सरळ येतो प्रवेशद्वारातनं. तर हा मार्ग आहे आणि लेफ्ट साईडला आपल्याला हे गोडाऊन दिसतात. आपल्याला धान्याचे गोडाऊन हे पूर्ण खोल्या दिसतात. ते धान्याचे गोडाऊन आहेत. आणि राईट साईडला आपल्याला हे राजवाडे दिसत आहेत. आपल्या राजांचे आणि राणीचे, आपल्या महाराजांचे आणि राणीचे. आणि लेफ्ट साईडला आपल्याला ही आता आपण तलाव पाहिला तो आहे आणि उजव्या हातात आपल्याला गणपतीचं मंदिर लागतो. फ्रेंड्स आपल्याला झिगझॅग करत आलात ना तर तुम्हाला सर्व काय पाहायला मिळेल. दर्ग्याजवळ आपल्याला भुयारी मार्ग पाहायला मिळतील. किल्ल्याचा मेन मोठा तलाव आपल्याला पाहायला मिळतो. गणपतीच्या मंदिराच्या समोर आपल्याला दीपमाळ पाहायला मिळते. हा जो मार्ग जातो आपला मागच्या बाजूला जातो किल्ल्याच्या.
फ्रेंड्स, मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला हनुमानाचं मंदिर पाहायला मिळेल. आपल्याला शंकराचं मंदिर पाहायला मिळेल. समोर आपल्याला नंदी महाराज पाहायला मिळतील. तर फ्रेंड्स, समोर आपल्याला शंकरची पिंडी पाहायला मिळते. आपण अंघोळ स्वच्छ वस्त्र घालून आपल्याला एंट्री करायची असते, त्यामुळे मी आतमध्ये जात नाही. तर फ्रेंड्स, आपण आता गणपतीचे दर्शन घेऊया. चला गणपती मंदिरमध्ये. गणपतीचा गाभारा आपल्याला लाकडी आणि दगडी बांधकामाचा पाहायला मिळतो. फेब्रुवारी महिन्यात गणपतीचा मोठा उत्सव होतो. इथे भरपूर गर्दी असते आणि भरपूर मोठा महाप्रसाद असतो, भंडारा असतो. फ्रेंड्स, आपल्याला डाव्या बाजूला पूर्ण भिंती पाहायला मिळतील. छोट्या छोट्या खोल्या आहेत. ते इंग्रजाच्या काळात हे पूर्ण नासधूस करण्यात आलेलं आहे. म्हणजे जो आपला महाराजांचा इतिहास आहे तो नष्ट करण्यात आला होता, पण त्यांच्यानी काय ते झाला नाही. एवढा मजबूत बांधकाम आहे की इंग्रजांनाही हलवता आला नाही. आणि महाराजांचा जो इतिहास आहे तो नष्ट करण्याचा भरपूर प्रयत्न करण्यात आला होता, पण तो त्यांच्यानी काय ते एवढा शक्य झाला नाही. भरपूर बांधकाम आपल्याला कोसळलेला पाहायला मिळेल. फ्रेंड्स, तिथे आपल्याला खोल असा मार्ग पाहायला मिळतो आणि थोडासा छोटासा आपल्याला छिद्र पाहायला मिळतोय, जो हल्ला करण्यासाठी असणार. आपल्या समोर पाहायला मिळतं टॉयलेट आहे आणि आपल्याला हे असे पडीक बांधकाम पाहायला मिळतं. आणि आपल्याला आता तटबंदीवरनं पलीकडे गेलात तर तुम्हाला लेफ्ट साईडला मुंबई दिसेल आणि खांदेरी वगैरे किल्ले पाहायला मिळतील. तर आपण तटबंदीवरनं वर जाऊया, नंतर खाली येऊया. कारण आपल्याला पलीकडे हनुमान मंदिराकडे जायचं आहे. पाठच्या बाजूला आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो. मागची बाजू आणि समोरच आपल्याला हनुमान मंदिर पाहायला मिळतं. आणि आपल्याला पाठी अरबी समुद्र पाहायला मिळेल. तर तुम्हाला बोललो होतं ना, ह्या खडकाच्या खाली पाणी जाईल. ओढ लागली की पूर्ण खडकाच्या खाली पाणी जातं. कारण त्या किल्ल्याचा भरपूर वेळेला फिरलो आहे, भरपूर वर्ष घालवली आहे तिथे बोटिंगच्या निमित्ताने. समोर आपल्याला हनुमान मंदिर पाहायला मिळतो आणि अरबी समुद्र आणि खडक पाहायला मिळेल. आणि आपण जे आता उभे आहोत ते आहोत किल्ल्याच्या पाठच्या प्रवेशद्वारावर. हे जे आपल्याला मार्ग दिसतोय हे मागे जायला प्रवेशद्वार आहे, त्याच्यावरच आपण उभे आहोत आणि आपण पाठचा व्ह्यू पाहतोय. फ्रेंड्स, आपल्याला किल्ल्यातनं जेव्हा आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला लेफ्ट साईड पकडून यायचं. अगोदर लेफ्ट साईडला आपल्याला भरपूर काही पाहायला मिळतो. आणि नंतर मग आपल्याला तला झाला की तल्यावरनं आपल्याला राईट साईडला गणपती मंदिर आहे. गणपती मंदिर पाहिल्यानंतर मग तुम्ही मागे येऊन तटबंदीवरनं तुम्ही रिटर्न जाऊ शकता. भरपूर पाहण्यासारखं आहे. खाली उतरून मी आता खाली उतरून पाठच्या मंदिराजवळ जातोय. तर फ्रेंड्स, हे आहे प्रवेशद्वार किल्ल्याचे.
हे मागच्या बाजूचे प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतो. तर फ्रेंड्स, मागून किल्ल्याचा व्ह्यू काय असा आपल्याला पाहायला मिळेल. तर फ्रेंड्स, हे आहे किल्ल्याच्या मागील हनुमान मंदिर आणि हे आपल्याला बजरंगबली पाहायला मिळतील. फ्रेंड्स, समोर आपल्याला हा मैदान दिसतो ना, इथे पूर्ण भंडारा भरला जातो. पूर्ण गर्दी असते. पूर्ण किल्ला जो आहे ना भक्तांनी भरलेला असतो. फेब्रुवारी महिन्यात किंवा जानेवारी महिन्यात जी संकष्टी येते, चतुर्थी येते, तर त्यावेळेला मोठा भंडारा असतो इथे. आणि इकडे महाप्रसाद असतो आणि या महाप्रसादानंतर पूर्ण किल्ला भरला जातो. आणि इथं पूर्ण आपल्याला स्टेज बांधला जातो सावलीसाठी आणि जेवणाची सोय असते. इथे महाप्रसाद असतो. आणि आता आपण रिटर्न मागच्या तटबंदीवर चढलो आहे आणि उजव्या बाजूच्या तटबंदीने आपण रिटर्न जाणार आहोत मेन प्रवेशद्वाराजवळ. कारण आपल्याला लेफ्ट साईडहून जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला भरपूर काय पाहण्यासाठी मिळेल. आणि रिटर्न जाताना आपल्याला उजव्या बाजूच्या तटबंदीने रिटर्न जायचं आहे. त्यामुळे आपल्याला खालील धान्य कोटा वगैरे पाहायला मिळतील. आणि हे आहे पूर्ण खडक दिसेल तुम्हाला. पाणी पूर्ण ओटलेलं आहे. फ्रेंड्स, ही आपल्या किल्ल्याची मुंबई साईडची दिशा. फ्रेंड्स, आपल्याला किल्ल्याची उंची भरपूर छोटी पाहायला मिळाली. कुलाबा किल्ला हा किल्ला आणि पद्मदुर्ग कासा किल्ला ह्यांच्या जे उंची आहेत भरपूर कमी आहेत. त्यात छोटे छोटे बुरुज पाहायला मिळतील आणि खाली उतरण्यासाठी मार्गही पाहायला मिळतील. आपल्याला इकडनं रिटर्न जाताना उजव्यापासून तटबंदीवरनं जर आपण रिटर्न जातो तर आपल्याला हे धान्य कोठार पाहायला मिळतात गणपतीच्या लेफ्ट साईडला. फ्रेंड्स, इथून आपल्याला किल्ल्याची उंची किती आहे पाहायला मिळेल. कारण भरपूर कमी उंची आहे किल्ल्याची. आणि किल्ल्याच्या बाहेरील आपल्याला घोड्यांचे तबेले होते. आणि सर्जा बोलतात. जो पहिला बुरुज आहे किल्ल्याचा, किनाऱ्यापासून पहिलाच बुरुज लागतो, तो आहे सर्जा बुरुज. तो आपल्याला पाहायला मिळतो किनाऱ्यावरून. आपल्याला मुंबईच्या दिशेने लेफ्ट साईडला आपल्याला हा बुरुज पाहायला मिळतो. आणि फ्रेंड्स, आपण रिटर्न जाणार आहोत मेन प्रवेशद्वारावर वरच्या दिशेला. आणि तिथं आपल्याला मोठी तोफ पाहायला मिळेल. भरपूर मोठी तोफ आहे तिकडे, तर आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला समोर दिसतच असेल. तर ती तोफ पाहणार आहोत आपण. नंतर मग आपण भवानी मंदिराला खाली उतरून परत रिटर्न मेन जो आपला मार्ग आहे तिथे जाऊ. या बाजूला आपण आता मुंबईच्या बाजूला आलो आहोत. आणि ह्या साईडला जो आहे, ह्या साईडला मुंबई दिशा आहे. मुंबई आपल्याला आता स्मोक असल्यामुळे दिसत नाही. तर आपल्याला खांदेरी उंदेरी दोन्ही किल्ले पाहायला मिळाले असते. आणि पलीकडे आपल्याला मुंबई दिसली असती. पण आता स्मोक असल्यामुळे, धुका असल्यामुळे ते दिसत नाहीत. तर आपण आता आलो आहोत मेन मोठ्या तोफांजवळ, जे मेन प्रवेशद्वाराच्या वरती आहेत. पण आपल्याला पूर्ण किल्ला पाहून आल्यानंतर रिटर्न येताना हे तोफ पाहायला मजा येईल. कारण सर्व दर्शन होतं पाहायला. तुम्ही मध्ये कुठे घुसलात तर तुम्हाला काहीच पाहायला मिळणार नाही. आणि किल्ल्यामध्ये हेच महत्त्वाचे 2 तोफ आहेत. इतर ठिकाणी आपल्याला तोफ पाहायला मिळणार नाहीत.
तर आमची रिवा अंगाई छोटी असल्यामुळे आतमध्ये गेलेली आहे. पलीकडनं बाहेर पडले. जसं तर आपण आलो आहोत प्रवेशद्वाराच्या मेन तटबंदीवर. तुम्हाला असा व्ह्यू पाहायला मिळेल इकडे. आणि फ्रेंड्स समोर आपल्याला जो सर्जा पाहायला मिळतोय, समोर सर्जा मेन बुरुज आहे तो किल्ल्याचा. मधला मार्ग आहे तो फुटून गेलेला आहे. दगडाचा बांधारा होता, मार्ग होता जाण्यासाठी, तो तुटून गेलेला आहे. हा एक वडाचा झाड अजूनपर्यंत आहे. वडाचा आणि पिंपलाचा झाड आहे ते. तर हा जेव्हा झाड बघतो तेव्हा मला एक मोठा हातसपा डोळ्यासमोर दिसून येतो. जी महिला त्या झाडाच्या खाली चिरडली होती. मोठी जी फांदी असते झाडाची ती तुटून पडली होती त्या महिलेवर आणि महिलेच्या डोक्याला लागला होता. आणि तेव्हा मी जस्ट नवीन बोटिंगलाच लागलो होतो. तिसरा का चौथा दिवस होता बोटिंगचा. आणि त्या महिलेचा तालूला मी पाणी टाकला होता आणि चहा पावडर चिपली होती. तर तालू पूर्ण जो लहान मुलं बालाचा आपला तालू कसा नरम असतो तसा त्या महिलेचा तालू नरम झाला होता. आणि नंतर लगेचच तिला मग दवाखान्यात घेऊन गेलो होतो. आणि वडाचं झाड किंवा पिंपळाचं झाड तुटताना आपल्याला संदेश देतो. तर मी इथं किल्ल्यात नवीन असल्यामुळे झाडाचा आवाज होता कटकट कटकट असा तुटताना येतो तसा. तर मला वाटलं कोणतरी वर झाड तोडत असेल. आणि 5 मिनिटातच ती महिला बोटीतनं उतरली आणि इकडे उभी राहिली होती झाडाखाली. आणि ती टावकी जाडी होती ती तिच्या डोक्यात पडली होती. नशीब तिला काय झाला नाही. तर फ्रेंड असा व्ह्यू आहे. आपण प्रवेशद्वारावर आलेलो आहे. फ्रेंड्स आपल्याला इकडं प्रवेशद्वारातनं आपण एंट्री केली ना तर लेफ्ट साईडहून जायचं आहे. लेफ्ट साईडहून आपल्याला भवानी मंदिर लागेल. नंतर आपल्याला राजवाडा लागेल राणीचा. आणि पुढे गेलात तर आपल्याला दर्गा लागते. दर्ग्यानंतर दर्ग्याच्याच बाजूला आपल्याला भुयारी मार्ग पाहायला मिळतात आणि अंडरग्राऊंड टॉयलेट पाहायला मिळेल. थोडा पुढे गेलात तर आपल्याला मोठा तलाव पाहायला मिळेल. त्यानंतर उजव्या हाताला आपल्याला जायचं आहे, गणपती मंदिर दर्शन घ्यायचं आहे. परत लेफ्ट साईडला आपल्याला तटबंदीवर चढून मेन पाठच्या ह्याच्यावर जायचं आहे महाद्वारावर. तिकडनं खाली उतरून आपल्याला हनुमान दर्शन करायचं असेल तर जाऊ शकता. मागेही भरपूर पाहण्यासारखं आहे. आणि तिथनं मग आपण राईट मारून ह्याच्या तटबंदीवरनं यायचं आहे. नंतर आपल्याला घोड्याचे तबेले, धान्य गोडाऊन हे आपल्याला पाहायला मिळतात तिथून वरून. आणि नंतर मग आपल्याला लास्टला हे तोफ पाहायला मिळतात जे आपण पाहिले ते. आणि नंतर मग आपण रिटर्न भवानी मंदिर जवळ ना खाली उतरतो. इथून आपल्याला मार्ग आहे खाली उतरायला. आणि लेफ्ट साईडला आपल्याला अलिबाग सिटी पाहायला मिळेल. आणि हे आपला मार्ग आहे किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी. आपण खाली प्रवेश करताना रिटर्न जाताना आपल्याला अजून एक तोफ पाहायला मिळतो. 2 मोठे तोफ नंतर आपल्याला हा एक हे छोटे 2 तोफ आपल्याला पाहायला मिळतात तिथे. त्यानंतर आपल्याला किल्ल्यामध्ये कुठेच तोफ पाहायला मिळणार नाहीत. तर फ्रेंड्स आपण रिटर्न आता भवानी मंदिर जवळ आलो. तिथनं आपण सुरुवात केली होती तिथेच आपली एंड झालेली आहे. आता आपल्याला किल्ल्याची भरपूर माहिती मिळेल. जर तुम्ही सरळ गेला तर तुम्हाला काहीच पाहायला मिळणार नाही. फ्रेंड्स तुम्हाला किल्ल्यामध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत असेल. भरपूर गर्दी आहे. सर्व चालत आलेले आहेत. फ्रेंड्स किल्ल्यात आल्यानंतर ही माझी दुसरी आई आहे गुरव काकी. जेव्हा मी बोटिंगला होतो तेव्हा चायपासनं नाश्त्यापासनं सगळी सोय करायची. माझी दुसरी आई बोला ते चालेल. तर तुम्हाला इकडे अलिबागचे काही पदार्थ पाहायला मिळतील. काकड्या, आवला आणि हे आहेत शेंगा आहेत, बोरं आहेत आणि काकीने सजवलेले पेरू आहेत. आणि हे काय आहे काकी ते काय आहे? ते काय ते 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 काय आहे? कैरी बघा. कैरी पण आल्या अलिबागच्या. आणि हे चिनीमिनी बोर. भरपूर असा स्वादिष्ट पदार्थ आपल्याला काकीकडे पाहायला मिळतो. आणि हे अलिबागचे फेमस असलेले ताडगोले आहेत फ्रेश. हां तर फ्रेश असे ताडगोले पाहायला मिळतात. आणि ही गावठी केली आहेत. आणि फ्रेंड्स तुम्ही मुंबईवरून कुठनं आलात तर तुम्हाला असे उभे पाहायला मिळतील इकडे.
हे किल्ल्यातील खूप आहेत. हे काका आपले आहेत ते जातात आणायला. काका इकडे गुरव आहेत मंदिराचे आणि इकडलेच रहिवाशी आहेत, किल्ल्यात राहतात. आणि ही माझी दुसरी आई आहे, पाहायला मिळेल. हां, तर हे इथंच असतात. तर तुम्हाला हे खुबे वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला खुबे पाहिजे असतील ना, तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे खुबे पाहिजे असतील ना, तर आपल्याला या काकांकडे मिळतील. भरपूर सुंदर आपल्याला खुब्या पाहायला मिळतात इथे. ह्याच्यापेक्षा मोठे मोठेही असतात, ते छोटे आहेत. तर फ्रेंड्स, आपण इकडे जर यायचं असेल तर भवानी मंदिर लागतो पहिला लेफ्ट साईडला. पहिला हे काकी आहेत, हे पण गुरु काकी आहेत. आणि 2 नंबरला आपला हा दुकान लागतो काकींचा. 2 नंबर दुकानामध्ये आपल्याला हे खुबे पाहायला मिळतील. आणि भरपूर असा अलिबागचा स्वादिष्ट खाना आपल्याला इथं पाहायला मिळतो. किनिमिनी बोर आणि ताजे ताजे आपल्याला ताडगोले पाहायला मिळतात. पेरू आहेत आणि कैरी आहे. कैरी आपल्याला कोकणामध्ये कुठं भरपूर ठिकाणी पाहायला मिळत नाही, ते आपल्याला कैरी इथं पाहायला मिळते. आणि कनिंगड आहेत, गावठी कनिंगड आणि आवलं आहेत. तर फ्रेंड्स, माझा मित्र मिळाला किल्ल्यात, कारण त्याचा किल्ल्यामध्ये येणारा रोजच आहे. अलिबाग कोलीवाड्यातले आहेत किरण पोरे. बोटिंगच्या काळातील आमची दोस्ती भरपूर असा मला नेहमीची आठवण यायची. आज अक्षरशः भेटायचा नंबर नव्हता माझ्याकडे. आणि आता रिटर्न जाताना मला हा गेट जवळ तुम्ही पाहत असाल, किल्ल्याचा गेट आहे, प्रवेशद्वार आहे, तिथं हा मला दिसला बसलेला. तर अचानक नजर गेली याच्यावर. मला काय चेहरा, आता आमचे चेहरे बदलले, कारण आम्ही 12 वर्षांनी भेटतोय. तर 12 वर्षांनी भेटतोय. तर तुम्हाला तरी पण मित्र बोलल्यावर आता लगेच ओळखणार म्हणजे ओळखणार, कुठल्याही रूपात असतं ते. तसा मला मित्र माझा भेटला. अजून भरपूर मित्राचे भेटले, माझे नातेवाईक भेटलेत, म्हणजे जीवाभावाचे. तर हा माझा किरण पोरे मित्र खास. भरपूर वर्षांनी भेट झाली आणि किल्ल्यात मी भरपूर वर्षांनी आलो. भरपूर दुनियाला फिरवलं आम्ही, पण मी आज आम्हाला कोणी फिरवला नाही. मी तर रत्नागिरी वासना सगळ्यांना फिरवलंय बोटिंग मध्ये. आणि आज आम्ही भरपूर वर्षांनी भेट झाली, भरपूर बरं वाटला. तर आम्हाला किरण पोरे मित्र आहे. आणि मला असं वाटत होता की बंड्या कधी भेटेल की नाही, हा येईल की नाही अलिबाग मध्ये. पण तो आता जीवा लगापासून भेटला मला अचानक. बरं वाटला ना, जाम बरं वाटला मला, शपथ सांगताय. माझा जीव गुदमरत होता. नाही, जेवून आलो मी, जेवून आलो. नेक्स्ट टाइम आपण नक्की जेवू. मी तुझ्या घरी येईन जेवायला, माझ्या हॉटेलमध्ये चल, तुझ्या हॉटेलमध्ये घरी येईन त्या जेवायला. पण आज मी कारण लेट होईल, मला जंगल जेटी नाही भेटणार. आपण नेक्स्ट टाइम भेटू. हा, माझ्या हॉटेलमध्ये चल. अरे भेटू. अरे नंतर भेटू, चल ना.